नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। प्रतिष्ठेच्या भ्रामक विळख्यातून समाजाची मुक्तता। उच्च शिक्षित पूजा आणि सागरचा नंदुरबार पॅटर्न आता देशासाठी दिशादर्शक। वृत्तांकन दीपक गोसावी, मुख्य संपादक, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क। नमस्कार प्रेक्षक हो, आजच्या काळात जिथे लग्न सोहळा म्हणजे केवळ नात्यांची वीण नसून लाखो रुपयांच्या उधळणीचे प्रदर्शन झाले आहे, तिथे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून एक क्रांतिकारी बातमी समोर आली आहे। लेवा पाटीदार गुजर समाजातील एका उच्च शिक्षित जोडप्याने समाजाच्या प्रस्थापित रूढींना छेद देत अवघ्या काही 100 रुपयांच्या कोर्ट फीमध्ये आपला विवाह संपन्न केला आहे। हा केवळ एका जोडप्याचा विवाह नसून शेतकरी कुटुंबांना कर्जाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी फुंकलेले ते एक रणशिंग आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि तळोदा हा परिसर लेवा पाटीदार गुजर समाजाचे मोठे प्रस्थ असलेला भाग। माजी आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पीके पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे हा समाज आर्थिकदृष्ट्या सधन झाला, प्रगत शेती करू लागला। मात्र याच प्रगतीसोबत लग्नातील देखावा देखील वाढत गेला। आज या समाजात लग्न म्हणजे भव्य मंडप, शाही जेवण, प्री वेडिंग शूट आणि महागड्या भेटवस्तूंची देवाणघेवाण असे स्वरूप आले आहे। अनेकदा हे खर्च पेलण्यासाठी सधन शेतकऱ्यालाही आपल्या काळजाचा तुकडा असलेली जमीन विकावी लागते किंवा सावकारी पाशात अडकावे लागते। गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे शेतीचे उत्पन्न बेभरवशाचे झाले आहे। खर्च वाढला आहे आणि नफा घटला आहे। ही परिस्थिती तळोदा नजीक असलेल्या बहुरपा येथील पूजा रमेश पटेल शिक्षण MSc हिने जवळून अनुभवली होती। आपल्या वडिलांनी लग्नासाठी जमिनीचा तुकडा विकावा किंवा कर्जाचे ओझे वाहावे हे तिला मान्य नव्हते। तिने ठामपणे वडिलांकडे साध्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला। तिच्या या विचाराला तर्हाडी तालुका शहादा येथील सागर संजय चौधरी शिक्षण MBA हे हैदराबाद येथील नामांकित कंपनीत कार्यरत यांनी तितक्याच ताकदीने पाठिंबा दिला। दोघांनीही ठामपणे सांगितले की आम्ही सुशिक्षित आहोत, आम्हाला नोकरी व्यवसाय आहे, मग केवळ जगाला दाखवण्यासाठी पालकांना आर्थिक संकटात का टाकायचे। दिनांक एप्रिल 28 रोजी नंदुरबार येथील जिल्हा न्यायालयात कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने या दोघांनी विवाह नोंदणी केली। ज्या समाजात लग्नावर लाखो रुपये खर्च करण्याची चढाओढ लागते, तिथे एका उच्च शिक्षित दाम्पत्याने कायदेशीर मार्गाने विवाह करून समाजाला आरसा दाखवला आहे। या निर्णयामुळे दोन्ही कुटुंबांचे लाखो रुपये वाचले, जे त्यांच्या भविष्यातील प्रगतीसाठी किंवा शेतीच्या विकासासाठी वापरले जाऊ शकतात। पूजाने घेतलेला निर्णय हे सिद्ध करतो की शिक्षण केवळ पदवी मिळवण्यासाठी नसते, तर कुटुंबाला संकटातून वाचवण्याची प्रगल्भता देण्यासाठी असते। ग्रामीण भागात लग्नासाठी जमीन विकण्याची प्रथा मोडीत काढण्यासाठी हे उदाहरण अत्यंत प्रभावी ठरेल। सागर आणि पूजा यांनी सिद्ध केले की लग्नाचा आनंद हा खर्चात नसून एकमेकांच्या समजुतीमध्ये असतो। पूजा आणि सागरचा हा विवाह म्हणजे समाजातील काय म्हणतील लोक या रोगावरचे प्रभावी औषध आहे। या धाडसी पावलामुळे केवळ एका कुटुंबाचे हित जपले गेले नाही, तर संपूर्ण लेवा पाटीदार गुजर समाजासमोर आणि पर्यायाने देशासमोर एक नवा नंदुरबार पॅटर्न उभा राहिला आहे। आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवणारी अशी मुलेच खऱ्या अर्थाने समाजाचे भूषण आहेत। या प्रेरणादायी विवाहाचे कौतुक आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पसरत असून साधे लग्न सुखी संसार हा मंत्र आता घराघरात पोहोचत आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।